नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। आजची प्रमुख बातमी येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातून। हेडलाईन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विजया घाडगे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। जुने बाजारतळ परिसरातील नवीन अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई। बातमी सविस्तर। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास शेवगाव शहरात नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोठी धडक कारवाई केली। शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारी मार्गांवर सातत्याने वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या तक्रारी लक्षात घेत मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली। कारवाई दरम्यान जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली, नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कारवाई झालेली प्रमुख ठिकाणे शिवाजी चौक, जुने बाजारतळ, नवीन बाजारतळ, आखेगाव रोड परिसर, पंढरी पार्क परिसर, सरकारी जागेवर व मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे व तात्पुरती अतिक्रमणे हटवण्यात आली। भाजी विक्रेत्यांवर कारवाई। नवीन बाजारतळ येथील महात्मा फुले भाजी मंडई सोडून बाहेर रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला। गेल्या 8 दिवसांपासून मंडई बाहेर बसून विक्री करणाऱ्यांना हटवण्यात आले, ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला। ताजा कलम कारवाई दरम्यान एका व्यापाऱ्याकडून गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अन्न भेसळ विभाग व LCB यांचा स्वतंत्र अधिकार क्षेत्र असल्याने या जप्तीची शहरभर चर्चा रंगली असून मावा व गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पुढील कारवाईकडे लक्ष। उर्वरित अतिक्रमणांवर तिसरी मोहीम राबवली जाणार का? छत्रपती शिवाजी चौक परिसरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांना दिलेली डिसेंबर मुदत संपल्यानंतर कारवाई होणार का, याकडे आता शेवगावकरांचे लक्ष लागले आहे। ही बातमी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख शेवगाव यांनी। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा खबरनामा न्यूज।